नमस्कार. पब्लिक व्हॉइस चॅनलमध्ये आपले स्वागत. नुकतेच भव्य बौद्ध स्टार्टअप मीटचा कार्यक्रम तापडिया नाट्य मंदिर इथं घेण्यात आला. बुद्ध स्टार्टअप मीटने हा प्रोग्राम सुरू केला आहे आणि आमच्या खरं तर आजच्या काळाची गरज आहे आणि आजच्या जनरेशनसाठी हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते ह्या प्लॅटफॉर्मवरती येऊन काम करतात. तर हे खूप सुंदर कार्य आहे आणि त्यासाठी त्यांना खूप साऱ्या भूमिका असे कार्यक्रम पूर्ण देशभर व्हायला पाहिजे का? आणि हो, अर्थात व्हायला पाहिजे, कारण लोकांपर्यंत एक बिझनेस ट्रेंड पोहोचणं आणि एक आपल्या स्वतःची नोकरी तयार होणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती जर ह्या प्लॅटफॉर्ममार्फत होत असेल तर त्याच्याहून आणि चांगलं काय असू शकतं. या निमित्ताने काय आवाहन करणार तुम्ही नवीन जे उद्योजक उभं राहतात बुद्धिस्ट कम्युनिटीमध्ये, त्यांना काय आव्हान? त्यांना मी हेच आव्हान करेन की मार्केटचं नॉलेज घ्या, स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवा आणि एक उद्योजक बनण्याचं स्वप्न तर आहेच, प्रत्येकजण बघतो तुम्ही ते पूर्ण करण्याचं धाडस ठेवा, कारण आपण गव्हर्नमेंट जॉब वगैरे आता गव्हर्नमेंट जॉबचे किंवा असे काही चान्सेस राहिले नाही, त्यामुळे उद्योजक होणं ही आजच्या काळाची. काही बरेच जण असे उद्योजक होण्याच्या दृष्टीने पुढे असतात, पण आर्थिक बाजूने त्यांच्याकडे आयडिया पण भरपूर असतात. अशा नागरिकांसाठी काय आव्हान करतात? प्रत्येक गोष्टीसाठी काही नाही तर काही सोल्युशन आहे आणि असे बरेच उद्योजक जसे की आमच्यासारखे उद्योजकसुद्धा आहेत की जे त्यांचं जर एखादा बिझनेस असेल त्यामध्ये आम्ही इन्व्हेस्ट करून त्यांना आम्ही पुढे पण घेऊ शकतो किंवा गव्हर्नमेंटच्या सुद्धा काही पॉलिसीज आहेत की ज्या मार्फत ते पुढे जाऊन हे बिझनेस करू शकतात. ज्या पद्धतीने की भूषण सरांनी किंवा साकेत सर यांनी रंगारी सरांनी त्याबद्दल माहिती दिली होती, या मार्फत सुद्धा त्यांना आर्थिक मदत होऊ शकते. तुम्ही आता देशभर फिरतात, महाराष्ट्रभर फिरतात, जे नवीन उद्योजक उभे राहतात त्यांना काय अडचणी उभ्या राहतात, काय अडचणी भेटतात? आता प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या असतात. काहींना भांडवल नसतं, तर काहींकडे नॉलेज नसतं, तर काहींना मार्केट नसतं, त्यांना ब्रँडिंग कशी करायची माहिती नसतं. तर असे प्रॉब्लेम्स असतात जे लोक फेस करतात आणि त्यासाठी आम्ही पूर्णपणे हेल्प करण्यासाठी. आपलं नाव? आर्किटेक्ट. सर, मी भूषण गायकवाड आहे. मी पुण्यातून आहे. माझी एक IT कंपनी आहे आणि एक एज्युकेशनमध्ये स्टार्टअप आहे जे की मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनकडून मला फर्स्ट अवॉर्ड भेटले. तर आजचा इव्हेंट हा बुद्धिस्ट स्टार्टअप मीट होता. तर हा इव्हेंट असा होता की जे बुद्धिस्ट लोक आहेत, जे बुद्धिस्ट कम्युनिटी आहे किंवा जे बाकीचे कम्युनिटीज आहेत, तर त्यांना आपण कसं ऑन्टरप्रिनरशिप बिझनेसकडे वळवू शकतो, कसं त्यांना आपण जे स्कीम्स आहेत त्यांच्यासाठी ते सांगू शकतो, बाकीचे जे सक्सेसफुल उद्योजक आहेत त्यांच्याशी कसं त्यांची भेट करून देऊ शकतो. परत काही प्रोडक्ट्स पण होते, त्यांचं लॉन्चिंग झालं जे बुद्धिस्ट ऑन्टरप्रिनर्सचं. परत आपण सर्वांना एकमेकांशी कनेक्ट केलं की कोण कोणाला कसं हेल्पफुल होऊ शकतं. तर असं 0 to 1 आपण लोकांना कसं नेऊ शकतो किंवा ऑलरेडी ज्यांचा बिझनेस त्यांना अजून वरती कसं नेऊ शकतो. सो ओव्हरऑल हा उद्देश होता या बुद्धिस्ट स्टार्टअप मीटचा. किती लोकांचा सहभाग होता? त्याच्यामध्ये 200पेक्षा जास्त लोक होती. 250 लोक होते, 250 ते 300 लोक याच्यामध्ये. बरं, आता जे नोंदणी झाले तुमच्याकडे जे उपस्थित होते त्यांना भविष्यात काय फायदा? भविष्यात त्यांना जे लोन्स वगैरे आहेत, स्कीम्स वगैरे आहेत स्टार्टअपसाठी, ज्यांच्या डोक्यात फक्त आयडिया आहे, ते स्टार्टअप करून त्यांचा बिझनेस अजून मोठा करू शकतो. हे फक्त बुद्धिस्ट कम्युनिटीसाठी आतासाठी स्टार्टला आम्ही असं केलं आहे, बट ते ओपन टू ऑल आहे की ज्याचा स्टार्ट करण्यासाठी असं केलं आहे, बट ओपन टू ऑल आहे. जसे उद्योग आहेत सर त्यांना मग पुढे उद्योग ज्यांचे आहेत किंवा ज्यांच्याकडे आयडिया पण आहे, 0 to 1 सगळ्यांसाठी. महाराष्ट्रामध्ये असे किती ठिकाणी आता महाराष्ट्रामध्ये आपण मुंबई केलेलं आहे, नाशिक केलेलं आहे, पुणे केलेलं आहे, नागपूर केलेलं आहे, औरंगाबाद केलेलं आहे. त्याच्यानंतर आता आम्ही ठरवतो जिथं रिस्पॉन्स जास्त असेल, कारण आम्ही स्वतःचा बिझनेस करून हे करतो. त्यानुसार व्हॉलेंटिअर बेस्ड ऑर्गनायझेशन आहे. मराठी लोक जास्त उद्योजकाकडे येत नाही सर. येस. तर ते त्यांच्या मानसिकता कशी बदलते? मानसिकता लोकांची असं आहे की बिझनेस करण्यासाठी कॅपिटल लागतं, पैसे लागतात, बट असं नाही. आता सरकारचे पण खूप योजना आहेत, त्या योजना थ्रू ते छोटा बिझनेस स्टार्ट करून परत मोठा करू शकतात. परत एक जॉबचं माइंडसेट आहे मराठी लोकांचं, ते पण आपल्याला चेंज करून मराठी लोकांना बिझनेसकडे आणायचं. डिक्कीचे कामराज साहेब पण असेच काहीतरी एक त्याचा आणि याचा काही डिक्कीत थोडंसं वेगळ्या नोटवरती. आम्ही कसं आहे, आम्ही ऑन ग्राउंड जास्त फोकस करतो. एकदम त्याच्याकडे बिलकुल काही नाही आहे, बिलकुल डोक्यात पण काही नाही आहे, त्यांना आपण वरती कसं नेऊ शकतो ते आपण करतो. असे काही उदाहरण आहे का सर येतो तुमच्या याच्यातून काही लोक पुढे गेले? खूप सारे उदाहरण आहेत ज्यांचं फक्त आयडिया होती आणि नंतर मग आमच्या नेटवर्कमध्ये आले. मोर दॅन 15 लोकांचा आता बिझनेस आहे एकदम कममध्ये. आता ते किती जोडले गेले? आत्तापर्यंत आमच्या लोक जोडले गेले. 1000मधून किती उद्योजक निर्माण झाले? 1000 लोक जोडले गेले, म्हणजे 1000 लोक कनेक्ट झाले. उद्योजक आता त्यातले 100-200 तर प्रॉपर बिझनेस करतात. या निमित्ताने काय आव्हान करणार तुम्ही नवीन उद्योजक? या निमित्ताने मी नवीन उद्योजकांना हे बोलेल की जे पण आत्तापर्यंत आपलं माइंडसेट आहे की बिझनेस करण्यासाठी पैसे लागतात, बॅकग्राऊंड लागतं, प्रॉपर्टी लागतं,
तर या सगळ्या गोष्टींच्या आपण